ट्रिगर पॉइंट्स ऑफ ॲडिक्शन. माणूस व्यसनाधीन जेव्हा होतो त्यावेळेला बऱ्याचशा काही घटना, काही गोष्टी त्याला जबाबदार असतात माणूस व्यसनी होण्यासाठी. सर्वसाधारणतः प्रत्येक सबस्टन्स वापर करणारा प्रत्येक व्यक्ती ॲडिक्ट होईलच असं सांगता येत नाही. पण काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी ट्रिगर करतात ज्याच्यामुळे तो माणूस ॲडिक्शनकडे वळतो. तर सर्वसाधारणतः असं बघितलं गेलेलं आहे की या पूर्ण पर्सेंटेज वाईज मध्ये आपण बघूया. जर 100 लोक जर या पृथ्वी तलावर आहेत तर 90% लोक काही ना काहीतरी प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी सबस्टन्सचा वापर करतायत. कोणी सिगरेट पित असेल, कोणी दारू पित असेल, कोणी तंबाखू खात असेल किंवा कोणी स्मोकिंग करत असेल. अशा वेगवेगळ्या व्यसनाचा वापर ते करताना दिसतात. पण या 90 लोकांपैकी फक्त 20% लोक असे आहेत जे त्या गोष्टीचे ॲडिक्ट होतात. ह्याचा अर्थ त्या पूर्णपणे व्यसनाधीन होतात. तर असे कुठले पॉईंट्स आहेत जे त्या व्यक्तीला व्यसनाधीन होण्यासाठी प्रवृत्त करतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी समीप नागवेकर आणि मी मनशक्ती आणि मनोधैर्याचे संचालक. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमधनं मी तुम्हाला दरवेळेला प्रयत्न करत असतो की काही ना काहीतरी तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेटिव्ह काही ना काहीतरी गोष्टी तुमच्यापर्यंत याव्यात, जेणेकरून नवीन येणारी पिढीला आपण योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकू आणि त्यांना व्यसनाच्या विळख्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मदत करू शकू. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की कुठल्याही गोष्टीच्या वापराचे 3 प्रकार असतात: यूज, मिसयूज आणि अब्यूज. वापर, अतिवापर, गैरवापर या 3 गोष्टी आहेत. आणि या तिन्ही गोष्टी होत असताना आपण एखाद्या गोष्टीची वारंवारता जर बऱ्याच वेळा करत असू तर तो माणूस ॲडिक्ट होईल असं अजिबात सांगता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की बाबा असे बरेच उदाहरणं आपल्या समाजामध्ये, आपल्या लोकांमध्ये आजूबाजूला आपण बघतो की तो एखादा माणूस आहे जो 30-40 वर्षापासून एका सर्टन लिमिटची दारू तो पितो आणि आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थितरित्या पार पडतो. तर अशा माणसांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची वेळ येते का? तर नाही, अशा लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची वेळ येत नाही. तर बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी होत असताना काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात माणसाच्या विचारांमध्ये, माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या ब्रेनमध्ये. तर त्या गोष्टी लक्षात येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी एक उदाहरण म्हणून मी सांगेन की आपल्यापैकी बरेच जण लहानपणी जत्रेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या पार्कमध्ये आपण जायंट व्हीलमध्ये बसलेलो असू. तर असंच विचार करून चाला की 3 मित्र आहेत जे जायंट व्हीलच्या त्या एका ह्याच्यामध्ये बसलेले आहेत आणि जायंट व्हील सुरू होतं. हळूहळू जायंट व्हील सुरू होतं, ते पूर्ण उंचावर जातं, परत खाली येतं, हळूहळू स्पीड घ्यायला लागतं आणि स्पीड घ्यायला लागल्यानंतर सगळेजण त्याचा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या 3 बसलेल्या मुलांमध्ये प्रत्येक मुलगा हा एन्जॉयच करेल अशातला भाग नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा अनुभव आला असेल की कधी एकदा हे जायंट व्हील थांबतंय, मी परत कधीही या जायंट व्हीलमध्ये बसणार नाही. दुसरा मुलगा असेल तो खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करेल आणि तिसरा मुलगा असेल तो कम्प्लिटली न्यूट्रल असेल. सो जायंट व्हील ही संकल्पना जी आहे ती प्रत्येकाला आवडते आणि प्रत्येकाला आनंददायी देणारीच असते अशातला भाग नाही. त्यामुळे सबस्टन्स सुद्धा प्रत्येक माणसाला आनंद देईलच आणि हे त्याच्यासाठी बनलेलं आहे किंवा त्याच्यानुसार त्याचं जीवनमान त्याला व्यतीत करता येईल असं गणित काही सांगता येत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीनुसार, जडणघडणीनुसार त्याच्यावर काही ना काहीतरी बदल होत असतो आणि त्या सबस्टन्सचा त्या माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे एखादे 3 मित्र जर एकाच वेळेला मजा म्हणून किंवा थ्रिल म्हणून कधी बिअर पित असतील तर एखादा मित्र असेल जो मित्र त्यावेळेचा तो मोमेंट एन्जॉय करून परत तो पुढच्या आयुष्यात पुन्हा कधी त्या व्यसनाला आपल्या आयुष्यामध्ये आणणार नाही. दुसरा मित्र असेल तो कदाचित त्या गोष्टीला 1-2दा, 3दा, 4दा वापरून तो विषय पुन्हा त्याचा ट्रॅक बदलून टाकेल. पण तिसरा व्यक्ती जो आहे तो कम्प्लिटली त्या गोष्टीमध्ये अडकून जातो आणि त्याला पूर्णपणे तो त्या व्यसन जे आहे ते त्याच्या विळख्यामध्ये घेतो. तर अशी काय गोष्ट घडते त्या तिसऱ्या मुलामध्ये जी इतर दोघांमध्ये घडत नाही, तेच आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कुठलंही सबस्टन्स आपण वापरामध्ये घेत असतो किंवा वारंवार वापरामध्ये करत असतो त्यावेळेला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये शिफ्ट होत असतो, पर्सनॅलिटीमध्ये बदल होत असतो, आपल्या बिहेवियर पॅटर्नमध्ये बदल होत असतो आणि आपली थॉट प्रोसेस जी आहे ती बदलत असते. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर एखाद्याच्या व्यसनाच्या वारंवारतेमुळे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल होत जात असतो. तर त्याच्या बिहेवियर पॅटर्नमध्ये म्हणजे त्याच्या वर्तणुकीमध्ये काही ना काहीतरी बदल होत असतो
आणि तिसरा म्हणजे त्याच्या वैचारिक विचार करण्याची जी पद्धत आहे, वैचारिक पद्धती जी आहे ती कम्प्लिटली बदल होत जात असते. आणि हे सगळं होत असताना मूळ त्याचे जे विचार आहेत, मूळ त्याची जी पर्सनॅलिटी आहे किंवा मूळ त्याचा जो बिहेवियर पॅटर्न आहे तो हळूहळू बाजूला पडायला लागतो. आणि हळूहळू या ट्रायंगलमध्ये तो असा अडकतो की त्याला त्या त्या व्यसनाच्या आधारावर मिळालेली एक पर्सनॅलिटी, त्या व्यसनामुळे त्याच्या बिहेवियरचं जे त्याने ॲडॉप्शन जे केलेलं आहे, म्हणजे आत्मसात जे केलेलं आहे, वर्तणूक आणि वैचारिक पद्धती त्याने जी आत्मसात केलेली आहे, तीच त्याच्या जीवनासाठी योग्य आहे असं त्याला वाटायला लागतं आणि हळूहळू तो त्या गोष्टीचं समर्थन करायला लागतो. तर जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या ॲडिक्ट पर्सनॅलिटीला ज्या वेळेला तुम्ही विचाराल की आज तू व्यसन का केलंस, तर त्याच्याकडे नेहमी उत्तर तयार असतं की आज मी व्यसन का केलं. इव्हन आम्ही बऱ्याचदा एक जोक म्हणून सांगायचा प्रयत्न करतो लोकांना की एकदा एका माणसाला प्रश्न विचारला की बाबा तू आज का प्यायलास, तर त्यावेळेला त्याने उत्तर दिलं आज इंडिया जिंकली म्हणून आनंदात मी दारू प्यायलो. दुसऱ्या दिवशी त्याला प्रश्न विचारला की बाबा तू आज का प्यायलास, तर त्यावेळेला तो उत्तर देतो आज इंडिया हरली म्हणून मी दारू प्यायलो. तिसऱ्या दिवशी त्याला प्रश्न विचारला की बाबा मग त्या दिवशी तू जिंकला होता म्हणून प्यायला, काल तू हरली म्हणून प्यायला, आज का पितोय? तुला आज काही नाही, आज पाऊस पडतोय, मॅच नाही आहे, काय करू, मी रिकामा वेळ आहे म्हणून मी दारू पितोय. सो एका सर्टन स्टेज नंतर ह्या पर्सनॅलिटीमध्ये झालेला बदल, हा बिहेवियर पॅटर्नमध्ये झालेला बदल आणि हा वैचारिक पातळीवर झालेला बदल त्या माणसाला आपल्या कृतीचं, आपण जे करतोय त्या गोष्टीचं समर्थन करायला भाग पाडतो. आणि अल्टिमेटली होतं काय की त्या गोष्टीला मूळ फोकसमध्ये न घेतल्यामुळे किंवा त्या गोष्टीवर नीट प्रकारात त्याला झालेले बदल नीट समजून न सांगितल्यामुळे ती वारंवारता इतकी वाढत जाते. मग ती वारंवारता वर्षभर चालेल, 2 वर्षभर चालेल आणि एका सर्टन स्टेज नंतर तीच त्याची ओळख बनून जाते. ज्या वेळेला एखादा माणूस व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होतो तर जेव्हा केव्हा आपल्याकडे एखादा पेशंट किंवा अशा प्रकारची ॲडिक्ट पर्सनॅलिटी किंवा अशा प्रकारचा व्यसनाधीन व्यक्ती आमच्याकडे जेव्हा ट्रीटमेंटसाठी किंवा त्या व्यसनातनं दूर होण्यासाठी, स्वतःचं लाईफ बदलण्यासाठी ज्या वेळेला आमच्याकडे दाखल होतो, त्यावेळेला आमचं महत्त्वाचं कर्तव्य, महत्त्वाचं काम हे असतं की त्याला ही गोष्ट समजावून देणं की तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये जो मूळ शिफ्ट जो झालेला आहे ही तुझी मूळ पर्सनॅलिटी नाही आहे, मूळ तू असा नाही आहे. दुसरी गोष्ट, तुझे जे बिहेवियर पॅटर्न आहे, तुझं जे वर्तणूक आहे ती मुळात तुझी तशी नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, त्याला ही गोष्ट समजावून द्यायला लागते की तू ज्या पद्धतीने त्या गोष्टीकडे बघतोय, ज्या पद्धतीने एकंदरीत घटनाक्रमाकडे बघतोय, हा वैचारिक पातळीवर झालेला बदल तुझ्या या ॲडिक्ट पर्सनॅलिटी बनण्यासाठी कारणीभूत आहे. बऱ्याचदा म्हणजे हे अगदी तुम्हाला समजावं म्हणून जर मी सांगायचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा आमच्याकडे पेशंटची जेव्हा इन्क्वायरी स्टेजमध्ये काही गोष्टी असतात त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं जातं की तो पेशंट खूप व्हायलेंट आहे, खूप ॲग्रेसिव्ह आहे किंवा खूप शिवाशाप किंवा भांडाभांडी वगैरे करतो. पण ज्या वेळेला तो आमच्याकडे येतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित नीट समजून सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची जी मूळ पर्सनॅलिटी जी असते तीच त्या पद्धतीने काम करायला लागते. कारण तो मूळ तसा नाही आहे, मूळ त्याच्यामध्ये तो बदल नाही आहे. इव्हन फॅमिली मेंबरही ही गोष्ट आम्हाला बऱ्याचदा गोष्ट सांगतात की पहिले तो खूप चांगला होता, पहिले तो सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या घ्यायचा, पहिले तो सगळ्या गोष्टी करायचा, पहिले तो कोणाशी खोटं बोलायचं नाही. पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत व्हायला लागल्यात. तर हा बदल कशामुळे झाला आहे, तर हा वर्तणुकीमध्ये झालेला बदल, हा वैचारिक पातळीत झालेला बदल आणि ही पर्सनॅलिटीमध्ये झालेला बदल, या गोष्टींमुळे तो बदल झालेला आहे. तर आपल्याला एखाद्या माणसाला सोबर बनवायचं आहे किंवा सोबर करायचं आहे किंवा त्याला त्या गोष्टीच्या बाबतीत अवेअर करायचं आहे, जर तो व्यक्ती या 3 गोष्टीच्या बाबतीत अवेअर झाला की पूर्वी माझी पर्सनॅलिटी जी होती ती आणि आत्ताची पर्सनॅलिटी काय आहे ती, पूर्वीचे माझे बिहेवियर पॅटर्न्स काय होते आणि आत्ताचे माझे बिहेवियर पॅटर्न काय आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या वैचारिक पातळीमध्ये काय बदल झालेत आणि आत्ताचे काय बदल झालेत, हे नीट चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंगच्या माध्यमातून नीट पटवून सांगितले तर त्याला सोबर राहण्याच्या संदर्भातला एक त्याला महत्त्व त्याला त्या व्यक्तीला पटायला लागतं आणि मग तो व्यक्ती सोबर राहण्याच्या बाबतीत विचार करतो. मी गेल्या 15 वर्षापासून व्यसनमुक्ती फील्डमध्ये काम करतोय. बऱ्याचदा असं होतं की पेशंट आम्हाला वर्ष, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर फोन करतात आणि आम्हाला सांगतात की बाबा सर तुमच्यामुळे आज मी सोबर आहे किंवा तुमच्यामुळे आज माझ्या कुटुंबात आनंद आहे. तर मुळात म्हणजे हा माझा किंवा आमच्याकडे काम करत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा असा काही आमच्याकडे जादूचा अशी कुठली गोष्ट नाही आहे. त्या पर्टिक्युलर व्यक्तीने आपल्या पर्सनॅलिटीमध्ये झालेला बदल, आपल्या वर्तणुकीत झालेला बदल
आणि आपल्या वैचारिक पातळीत झालेला बदल ओळखला आणि आपली मूळ पर्सनॅलिटी काय आहे, मूळ व्यक्तिमत्व काय आहे, आपली वर्तणूक कशी आहे आणि आपलं मूळ वैचारिक पातळी कशा प्रकारची आहे हे प्रॉपरली डिफाईन केल्यामुळे तो सोबर राहायला लागला. तो सोबर राहणं हे कम्प्लिटली त्याचं क्रेडिट आहे. त्याच्यामध्ये आमचं किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं असं क्रेडिट वगैरे असं काही नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी बऱ्याचदा पेशंटला आपल्याला वेगवेगळ्या धर्तीवर वेगवेगळ्या उदाहरणासह वेगवेगळ्या एक्झाम्पल्स देऊन किंवा या सगळ्या गोष्टी पटवून द्याव्या लागतात. आणि काही वेळेला पेशंटचा डिनायल एवढा स्ट्रॉंग असतो की या 3 गोष्टींमध्ये बदल झालेला आहे आणि तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी खूप हानिकारक आहे, हेही त्याला समजून देणं फार अवघड होऊन जातं. 15 वर्षामध्ये जे काही बदल मी एक्सपिरियन्स केलेले आहेत या फील्डमध्ये खास करून, पूर्वीच्या काळी जेव्हा व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं होतं, त्यावेळेला एक वेळ अशी होती की फक्त 40च्या पुढचे किंवा 35च्या पुढचे असे लोक जे लोक अल्कोहोलशी संबंधित आहेत किंवा वेगवेगळ्या सबस्टन्सशी संबंधित आहेत, असे लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची वेळ येत होती. आता हा बदल एवढ्या मोठ्या पद्धतीवर झालेला आहे की वयाच्या 15व्या 16व्या वर्षाच्या मुलांनाही व्यसनाधीनतेचा समस्या आहेत आणि ह्या समस्या होत आहेत एकाच कारणामुळे होत आहेत की आय एम डिफरंट ॲटिट्यूड लोकांमध्ये फार लवकर यायला लागलं, त्या मुलांमध्ये लवकर यायला लागलं आहे. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्यांना या पर्सनॅलिटीमध्ये होणारे बदल, वैचारिक पातळीवर होणारे बदल आणि त्यांच्या वर्तणुकीत होणारे बदल त्या लोकांना जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित समजून सांगणार नाही, तोपर्यंत हा प्रॉब्लेम पुढे गेल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणावर वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज जे पालक हा व्हिडिओ जे बघत असतील त्या लोकांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर कुठला आपला मुलगा, आपला कोणीही जर एखाद्या व्यसनाच्या संदर्भामध्ये जर अडकत चालला असेल, तर त्याला या 3 गोष्टीच्या बाबतीत अवेअर करणं, म्हणजे पहिली गोष्ट त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होत चाललेले आहेत, तो बदल समजावून सांगणं. त्याच्या वैचारिक पातळीमध्ये काही ना काहीतरी जे बदल होत आहेत ते त्याला समजावून सांगणं आणि त्याच्या वर्तणुकीत होत चाललेले बदल त्याला समजावून सांगणं. या 3 गोष्टी त्याला व्यवस्थित जर समजावून सांगितल्या तर तो वेळीच त्या गोष्टीतनं बाहेर पडण्याची एक शक्यता निर्माण होईल. जर तुम्हाला अशा कुठल्याही समस्यांना सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल करून तुम्ही आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला जर 1 to 1 काउन्सिलिंग हवं असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला ॲप्रोच करू शकता. आम्ही ही आता सुविधा नव्याने सुरू करणार आहोत. तर तुम्हाला जेव्हा केव्हा वाटलं किंवा तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम वाटले किंवा तुम्हाला एखाद्या व्यसनाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळू द्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर लोकांना मदत व्हावी असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.